यानंतर होणारा सामना थले स्पोर्ट विरुद्ध पाटील वॉरियर्स. आपण सज्ज राहायचं आहे. थले स्पोर्ट विरुद्ध पाटील वॉरियर्स. आपणास पहिला पुकार आपण तयारीत राहायचं आहे. पहिल्या पर्वानंतर नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. काउंट मनमय काउंटिंग चालू करा. काउंटिंग चालू करा. सौरभ काउंटिंग करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लेट्स गो. दरम्यान आरके कंस्ट्रक्शन संघाकडून फलंदाजासाठी सुनील म्हात्रे आणि रितेश पाटील, तर गोलंदाजासाठी शिवशक्तीकडून रोहन पाटील येतो. पहिला चेंडू सुनील म्हात्रे याच्यासाठी नो चेंडू आणि नोच्या रूपाने खाते खोलतोय आरके कंस्ट्रक्शन संघाचा. धावसंख्या होती ती 1. खरोखरच पहिल्या सामन्यापासून सुनील म्हात्रे आणि रितेश पाटील याची फलंदाजी या 2 दिवस बहरत आहे आणि हा कधी यांचा शेवटचा सामना असेल. 5व्या राऊंडचा सामना. हा सुंदर चेंडू रोहन याचा. पहिला चेंडू नो टाकल्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव काढतोय. धावसंख्या कोणत्याही रूपाने वाढत नाही. धावसंख्या 1 या धावसंख्येवर स्थिर. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुनील म्हात्रे. खरोखरच या जोडीने आज संपूर्ण स्पर्धेमध्ये धुमाकूल घातलाय. सुनील म्हात्रे अर्थातच रितेश पाटील आणि सुनील म्हात्रे आरके कंस्ट्रक्शन कडून. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी रोहन. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका, खणखणीत चौकार. सुनील म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार आणि संघाची धावसंख्या झपकन जाऊन पोहोचते ती 5 या धावसंख्येवर. सुंदर गॅप शॉट म्हणता येईल, कारण 4 खेळाडू ऑफ साइडला असताना सुंदर प्लेसमेंट आणि धावसंख्या होती ती 5. पुढील चेंडू रोहन याचा सुनील म्हात्रेसाठी असेल. हा सुद्धा सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या कोणत्याही रूपाने वाढत नाही. धावसंख्या होते ती 5. एक नो चेंडू तर एक निर्धाव चेंडू, एक चौकार तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी रोहन पाटील. सुंदर कमबॅक म्हणता येईल. दोन्ही संघाच्या जर्सी सेम आहेत. प्रेक्षक सुद्धा थोडे कन्फ्यूज होतील, पण हरकत नाही. पुन्हा एकदा रोहन. ओ हा खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 9. 1 डॉट 1 चौका, 1 डॉट 1 चौका. सुंदर फलंदाजी सुद्धा, सुंदर गोलंदाजी सुद्धा. चला पंच जास्त वेळ लावण्याचा टाइम चालू आहे. वेळेत 3 शतक पूर्ण करायचे आहेत. रोहन पाटील लक्षात ठेवा, टाइमर चालू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत रोहन पाटील, तर फलंदाजी करतोय सुनील म्हात्रे. हा सुद्धा सुंदर फटका, तेवढ्यात सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश पाटील कडून, अर्थात सिया शक्ती संघाकडून. सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेश पाटील. खरोखर एक अनुभवी खेळाडू म्हणता येईल प्रथमेश पाटील याला. आणि आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती किती? धावसंख्या होती ती 10. हॅलो हॅलो. मी रुपेश रेडी. मी विनंती करतोय की या ठिकाणी सन्माननीय अजित तुकाराम पाटील यांचं या ठिकाणी सन्मान होत आहे. मी राजेंद्र द्वारकानाथ पाटील यांना सांगू इच्छितो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अजित तुकाराम पाटील हे सारा ॲडव्हर्टायझिंगचे मालक आहेत. अजित तुकाराम पाटील यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. राजेंद्र द्वारकानाथ पाटील यांच्या शुभ हस्ते या सन्मानाचा आपण स्वीकार करावा ही विनंती. सारा ॲडव्हर्टायझिंगचे मालक अजित तुकाराम पाटील यांचं सन्मान होत आहे राजेंद्र द्वारकानाथ पाटील यांच्या शुभ हस्ते. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्मानाचं स्वरूप असेल मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ
अशा सन्मानाचं स्वरूप आहे. अजय तुकाराम पाटील हे सारा ॲडव्हर्टायझिंगचे मालक आहेत आणि आज आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपण आलात. आपलं हार्दिक 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 स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या धावसंख्येवर स्थिर अतिशय महागडं शतक म्हणता येईल आणि सुंदर फलंदाजी रितेश पाटील आणि सुनील म्हात्रेकडून अर्थातच आर के कंस्ट्रक्शन संघाकडून धावसंख्या होती ती 15 बिनबाद 15 धावा. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येत्या अक्षत शिया शक्ती संघाकडून. खरोखरच अक्षत पाटील हा सुद्धा एक नावाजलेला ऑलराऊंडर खेळाडू. बहिरीचा पाडा गावाकडून बिलॉंग करतो आणि सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या एकने वाढते. धावसंख्या होते ती 16 बिनबाद 16 धावा. या ठिकाणी एक आणखीन यथोचित सन्मान होणार आहे, सत्कार होणार आहे. शहापूर ग्रामपंचायत माजी सदस्य सन्माननीय प्रल्हाद विश्वनाथ मोकल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी सन्माननीय प्रमुख पाहुणे आमचे आस्वादजी पाटील अर्थातच पप्पू शेडे यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते प्रल्हाद विश्वनाथ मोकल यांचं सन्मान करायचं आहे. आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय प्रमुख पाहुणे पप्पू शेठ अर्थात आस्वादजी पाटील यांच्या शुभ हस्ते प्रल्हाद विश्वनाथ मोकल यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्मानाचं स्वरूप आहे मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ. सन्मानचिन्ह अशा स्वरूपाचं या ठिकाणी सन्मान स्वरूप आहे आणि यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद 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 धन्यवाद. अर्थातच पहिला मोहरा गलून पडतो रितेशच्या रूपाने. आर के कंस्ट्रक्शन संघाच्या जागा भरून काढण्यासाठी आला तो ऋषी. सुंदर फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण मनीषाचं. खरोखरच ही स्पर्धा अतिशय खरोखरच सांगतेकडे वाटचाल करतोय, परंतु कालपासून जी स्पर्धा पार पडत आहे खरोखर धन्यवाद द्यावा शहापूर क्रिकेट असोसिएशनला अर्थातच अध्यक्ष अनिल म्हात्रे याला की कालपासून ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडत आहे. अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडत आहे. शहापूर क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष अनिल म्हात्रे व त्यांची संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद. बॉल किती? शेवटचा चेंडू शेवटचा. धावसंख्या होते ते 21. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. ऋषी याचा सुंदर फटका, सुंदर क्षेत्ररक्षण रजनीकांत कडून पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 22. 2 शतक पूर्ण. धावसंख्या 22. सुंदर फलंदाजी आर के कंस्ट्रक्शन संघाकडून, तेवढीच गोलंदाजी सुद्धा त्यांच्या शक्ती संघाकडून सुंदर पाहायला मिळते. सामना चुरशीचा होईल. हा बहुधा याच्यानंतरचा सामना असेल थलेस्पोर्ट आणि पाटील वॉरियर्स. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. थलेस्पोर्ट विरुद्ध पाटील वॉरियर्स नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. ओके. पुन्हा एकदा सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले शतक घेऊन येतोय विशाल शिया शक्ती संघाकडून. नो चेंडू. पहिलाच चेंडू नो चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 23. सुंदर फटका ऋषी याचा टॅप पद्धतीचा चेंडू आणि खणखणीत चौकार ऑफ साईडच्या दिशेने. धावसंख्या होते ती 27. सुरुवातच महागड्या शतकाने झालेली आहे विशाल याची. धावसंख्या होते ती 27. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. खेळपट्टी काहीशी बदलत आहे. बॅटिंग पिच होतोय आणि हा सुद्धा टॅप पद्धतीचा चेंडू खणखणीत चौकार ऋषी याचा. एमसीसी ढेरण संघाचा खेळाडू सध्या शिवशक्ती आर के कंस्ट्रक्शन या संघातून खेळत आहे. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते ती 31. गोलंदाजीमध्ये काहीसा बदल होतोय.
विशालच्या जागी गोलंदाजीसाठी येतोय तो आर्यन शिवशक्ती संघाकडून. बघूया काय रणनीती असेल आर्यन याची ऋषीसाठी. ऋषी सज्ज होतोय. सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. खरोखरच सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय का बघूया आर्यन कडून. धावसंख्या कोणत्याही रूपाने वाढत नाही. धावसंख्या स्थिर 31 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा पुढील चेंडू आर्यन याचा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी. खरोखरच उत्कृष्ट कमबॅक म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती 9 चेंडू, नंतर 2 सलग चौकार, ते पण टॅप पद्धतीने. परंतु आता 2 चेंडू निर्धाव, काहीसा कमबॅक होतोय सामन्यात. धावसंख्या 31. थलेस्पोर्ट आपला प्रतिनिधी पाठवा. कर्णधार जर अंपायर असेल तर चालेल प्रतिनिधी. सुंदर वा रजनीकांत पाटील, सुंदर. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले रजनीकांत पाटील याचं. खरोखरच सुंदर क्षेत्ररक्षण. संघातले सॉरी या शतकातले काही चेंडू शिल्लक आर्यनचे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्फत पाहायला मिळतोय सुनील म्हात्रे. धावसंख्या होती ती 32. धावसंख्या 32. स्क्वेअर चेंडू, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 33. थलेस्पोर्ट पाटील वॉरियर्स नाणेफेकीसाठी यायचं आहे. 33. चला थळे स्पार्टन्स आणि पाटील वॉरियर्स नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी थलेस्पोर्ट. समालोचन कक्षाकडे चला. थलेस्पोर्ट आपला प्रतिनिधी चालेल कारण आपला विकेट ना. आपला सौरभ पाटील अंपायर आहे. टॉस उडवायला प्रतिनिधी आला तरी चालेल. थळे स्पार्टन्स आणि पाटील वॉरियर्स कॅप्टन आहे का? ओके. मी प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की आपण झालेले आहेत. थलेस्पोर्ट आणि धावसंख्या 33 पाटील वॉरियर्स मध्ये नाणेफेक करायचे आहे. ऍडव्होकेट प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की आपण नाणेफेक करायचे. अर्थातच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अर्थात ऍडव्होकेट प्रथमेश पाटील यांच्या शुभ हस्ते थलेस्पोर्ट विरुद्ध पाटील वॉरियर्स या संघाचं नाणेफेक होतोय. आणि टॉसविन कोण आहे? थले. ओके. थले स्पार्टस. थले स्पार्टस विन द टॉस. 34 ला विन आहे. 33 धावा पूर्ण करून 34 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते आर के कंस्ट्रक्शनने शिया शक्ती संघासमोर. बघा यापुढील सामना आहे थले स्पार्टन्स विरुद्ध पाटील वॉरियर्स. हा या गटातील आणि या राऊंड मधील शेवटचा सामना असेल. त्यानंतर बाद फेरी चालू होईल. अर्थातच क्वार्टर फायनल चालू होईल. ए गटातून 4 संघ, बी गटातून 4 संघ चिठ्ठी पद्धतीने सामने खेळवले जातील याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांना विनंती आहे 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंच मॅच थांबवायचे आहे 5 मिनिटं. सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे. खरोखरच या शापूर क्रिकेट असोसिएशन मध्ये जे पदाधिकारी आहेत गेल्या अनेक दिवसापासून ज्याने अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली, या मैदानासाठी घेतली, त्यांचं सन्मान होणे हे आपलं आदर कर्तव्य आहे. मी ज्यांची नावं घेतो त्यांनी समोर यायचं आहे आणि आपल्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपला सन्मान सोहळा 5 मिनिटात आटपायचा आहे. प्रशांत पाटील, रुपेश पाटील, मनमय पाटील, मोरेश्वर पाटील, अमोल पाटील, मंदार पाटील, प्रथमेश पाटील, मनीष पाटील, अमर भोईर, सौरभ पाटील. ओके. सध्या आपण 2 सत्कार घेऊ, नंतर चालू मध्ये बाकी सत्कार घेऊ. मी रुपेश पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेज मध्ये यायचं. रुपेश पाटील. रुपेश पाटील
रुपेश दशरथ पाटील खरोखरच अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. अर्थातच रुपेश पाटील, मी ॲडव्होकेट आसवाजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रुपेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. गेले अनेक दिवसापासून या स्पर्धेला ही स्पर्धा निर्विघ्नपणे कशी पार पडेल खरोखरच सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. अपार मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांनी घेतली असे रुपेश पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. पुढील सन्मान असेल मोरेश्वर पाटील सर यांना विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. ॲडव्होकेट आसवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते मोरेश्वर पाटील सरांचं या ऑक्शन पासून आतापर्यंतची सर्व समालोचक सर्व कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी मोरेश्वर पाटील सरांनी घेतली. त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. या शहापूर क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मंदार पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. मी ॲडव्होकेट आसवाजी पाटील यांना विनंती करतो की आपण मंदार पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी अपार मेहनत या स्पर्धेसाठी लाभते असं मंदार पाटील या सन्मानित होतंय. खरोखरच आपल्यासोबत आपल्या मुलांनाही सुंदर असे क्रिकेट शिकून आज या स्पर्धेत आपल्या मुलांसह खेळत आहेत. खरोखरच मंदार पाटील यांचं सुद्धा धन्यवाद. तसेच पुढील सन्मान असेल अमर भोईर. अमर भोईर, मी ॲडव्होकेट आसवाजी पाटील यांना विनंती करतो की आपण अमर भोईर यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद. घ्या पटापट. यानंतर एक शेवटचा सन्मान असेल. खरोखरच अमर भोईर यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान सुद्धा त्यांचं लाभलेलं आहे. या स्पर्धेसाठी सर्व गोल्ड मेडल आहेत ते अमर भोईर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. धन्यवाद. आणि शेवटचा सन्मान असेल अनिल म्हात्रे, या शहापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल म्हात्रे, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या मैदानासाठी या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. असे अनिल म्हात्रे यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. मायेची शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन ॲडव्होकेट आसवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद आसवाजी पाटील. मी पंचांना विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करायची. कोण? मनमय पाटील, सामना चालू करा. कल्पेश पाटील, लेखपंच कल्पेश. काय टायमिंग चालू करा मोबाईल. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होत आहे. महेश म्हात्रे, महेश म्हात्रे उभे राहा मागे. चला, काउंटिंग चालू होते. सामन्याला आपण सुरुवात करूया. महेश म्हात्रे बॉल घ्यातून. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. आणि सामन्याच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात होतोय. फलंदाजीसाठी अक्षद. पहिल्याच चेंडूवरती कणकणीत चौकार. अक्षदाच्या बॅट मधून निघाला आणि धावसंख्या होती ती 4. सलामीची जोडी अक्षद आणि रजनीकांत सिया शक्ती संघाकडून, तर गोलंदाजीसाठी आर्य के कंस्ट्रक्शन कडून महेश म्हात्रे पाहायला मिळतोय. एक जुना जाणता खेळाडू महेश म्हात्रे, अनुभवी खेळाडू. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू म्हणता येईल. खरोखरच आर के कंस्ट्रक्शन कौशिक पाटील यांचा संघ असेल तर सिया शक्ती हा चेतन पाटील यांचा संघ आहे. अरे हा सुद्धा कणकणीत चौकार. लेग साइडच्या दिशेने कणकणीत चौकार आणि चौकारासोबत धावसंख्या होती ती 8. हे बघा समोर जे खेळाडू उभे सिया शक्ती, प्रथमेश पाटील आपण मागे व्हायचं आहे. व्हाईट लाईनच्या मागे व्हा आपण, नाही तर 2 रनची पेनल्टी भेटेल उगाच. हा सुंदर क्षेत्ररक्षण. काय नाही नाही नाही, चला ओके ओके ओके. सुंदर क्षेत्ररक्षण नियार म्हात्रे.
अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण, 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होती ती 9. हा सुद्धा सुंदर फटका, तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण सुनील म्हात्रेकडून पाहायला मिळतोय. महेश म्हात्रे यांची गोलंदाजी सुद्धा बरत आहे. हा सुद्धा त्या पद्धतीने मारल्या चेंडू पुन्हा एकदा सुनील म्हात्रे यांच्या हातात जातोय. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या होते ती 10. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 10. आता मात्र 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल ती शिवशक्ती संघाला. कोणत्याही रूपाने 10 झाल्या, 10 34 ला. ओके ओके 24 पाहिजे, 24. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल सिया शक्ती संघाला. हा सामना विजयी व्हावाच लागेल तरच आपण बाद फेरीत पात्र व्हाल. सुंदर सामना पाहायला मिळेल. जोपर्यंत अक्षत आणि रजनीकांत मैदानात आहे तोपर्यंत कोणत्याही क्षणी हा सामना ते फिरू शकतात, तेवढी ताकद या फलंदाजात आहे. चला मॅच मध्ये टाइम चालू आहे. प्लेयर चेंज. वेळेत जर 3 ओव्हर टाकल्या नाहीत तर 4 रनची पेनल्टी आहे, लक्षात ठेवा. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन येते तो आर के कंस्ट्रक्शन कडून निखिल मोकल. सुंदर गोलंदाजी. हो नो चेंडू. मला असं वाटतं ही 5वा सामना असेल निखिल याचा. आपण 5 सामन्यामध्ये 4 सामन्यात त्यांनी पहिला चेंडू नोच टाकलाय, पण ओव्हर सुंदर पडते. पण बघूया काय करतो पुढील चेंडू. हो सुंदर चेंडू बघा. 5 सामना केला. हा शेवटचा मला असं वाटतं हा 30वा सामना असेल. हा सुंदर पटका आणि सुंदर. हो प्रयत्न चांगला होता नियार मात्र याचा. 5 धावा का, नो चेंडू. ओके 5 धावा. हा या स्पर्धेतील गटातील शेवटचा सामना म्हणजे 30वा सामना आहे. कालपासून आजपर्यंत हा 30वा सामना आणि स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्याचं काम शापूर असोसिएशन तर्फे होत आहे. असा सुद्धा खणखणीत चौकार. सुंदर रजनीकांत पाटील याची फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 20. आता मात्र 14 धावांची गरज असेल ती सिया शक्ती संघाला. निखिल मोकल याला अजूनही सूर गवसलेला नाही, परंतु आर के कंस्ट्रक्शन आधीच क्वालिफाय आहे. हो हा सुद्धा कणकणीत चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी रजनीकांत त्याची. धावसंख्या होते ती 24. आता मात्र 10 धावांची गरज असेल सिया शक्ती संघाला. मित्रांनो रजनीकांत पाटील बघा वारंवार चौकार मारतो. हा सुद्धा सुंदर फटका. हा आपले माजी सरपंच राजेंद्र द्वारकानाथ पाटील यांचे बंधू आहेत रजनीकांत पाटील. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रजनीकांत पाटील याच्याकडून. पुन्हा एकदा अक्षत. हा सुद्धा त्या पद्धतीचा चेंडू. खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 29. एक बॉल द्या, बॉल द्या. यापुढील सामने बाद फेरीचे अर्थातच क्वार्टर फायनलला सुरुवात होईल. सामने आपल्याला थोड्याच वेळात समजतील. एक मॅच आहे. ओके थले स्पोर्ट्स आणि पाटील वॉरियर्स हा सामना बाकी आहे अजून. 5व्या फेरीतले अद्याप एक सामना होणार आहे. थळे स्पार्टन्स आणि पाटील वॉरियर्स या 2 संघादरम्यान हा शेवटचा सामना होणार आहे आणि नंतर पूर्ण 5 राऊंड पूर्ण होतील. म्हणजे जवळजवळ 30 सामने काल आणि आज अशा 2 दिवसामध्ये 30 सामने या ठिकाणी. आता एक सामना खेळल्यानंतर थळे स्पार्टन्स आणि पाटील वॉरियर्स या 2 संघांच्या दरम्यान होणार आहे. आता मात्र 1 धावाची गरज असेल ती सिया शक्ती संघाला. सिया शक्ती हा सामना जिंकला तर क्वालिफायर जिंकण्याच्या आशेत आहे. 90% सामना त्यांच्या बाजूने आहे, परंतु क्रिकेट आहे, कोणत्याही क्षणी काही होऊ शकतो.
परंतु सामना झुकतो शिवशक्ती संघाकडे. सुनील म्हात्रेची गोलंदाजी रजनीकांत साठी मैत्रीपूर्ण सामना शुभम झाला आणि पाटील. शिवशक्ती संघ विजयी आज पात्र होतोय आणि शुभम- क्वालिफाय होतोय शिवशक्ती संघ. धन्यवाद शिवशक्ती संघ, धन्यवाद आर के शुभम पाटील कंस्ट्रक्शन. शुभम पाटील समालोचन कक्षाकडे चालायचं आहे. सिया शक्ती आणि आर के कन्स्ट्रक्शन यामध्ये जो सामना झाला त्यामध्ये